तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन्ही या ठिकाणी
जमलेला माझ्या कमाल बसली शोकाना विनम्र वादन करून विजेची देवता सरस्वती मातेच्या चरणात नतमस्तक होऊन आई भगवती देवीचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा पुजारी आणि आमळे सामळे डबलवरच्या पहिल्या पर्वाला याकडे सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. त्या ठिकाणी भजन रत्नबुवा, भजन सम्राट बुवा या ठिकाणी आमचे ज्यांनी मुरगे गावामध्ये असंख्य कलाकार घडवले ते आमचे सन्मान्य प्रभुबुवा कुठे असतील त्यांनी येऊन जरा खुर्चीचा मान राखायचा आहे. त्याचप्रमाणे पुजारी बुवा कुठे असतील त्यांनी सुद्धा येऊन जरा खुर्चीचा मान राखायचा आहे. कारण मुरगे गाव म्हटलं की कलाकारांची खान, भजनाची खान, कलाकारांची सुद्धा खान असे मुरगे गावामध्ये अनेक भजनी बुवा आणि पकवाजवादक या ठिकाणी आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्याकडे जरा हुंदावून जरा. फोनवरून संपर्क साधला आमच्या डबलबारीसाठी ते सन्मान्य आमचे परममित्र गोविंदजी सावंत यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत या ठिकाणी. सिस्टम अतिशय सुंदर या ठिकाणी लाभलेले आहे. जोरदार टाळ्या साऊंडवाल्यांसाठी होऊन जाऊ दे जरा. धन्यवाद. या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत. धन्यवाद. त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. धन्यवाद. सात जन्माची लाभली पुण्याई म्हणून जाहलो पालकीत होई शांतमाय मूर्ती पहाटे सरली शांतमाय मूर्ती पहाटे सरली तुम्ही हसत नाचत या अंगना, तुम्ही हसत नाचत या अंगना, जीवा शिवाची जडली समाधी, जीवा शिवाची जडली समाधी, शिवा शिवाची जडली समाधी,
उदरली समाधी विठ्ठला प्रपंच तुटली उपाधी विठ्ठला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी शुद्ध स्वरे हा. गर्जती वेदचारी तुझ विन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मदकोणतारी समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व जयाची विदा वर्णिती लोकती जयाची विदा वर्णिती लोकती कदा राम दासाभिमानी हरी म्हणा कुंडली गवला अनादिशुद्ध पंढरपूरवासी राजाधिराज श्री पंढरनाथ महाराजांचा सुरुवात या ठिकाणी माझ्याकडे आहे. दुसरी सुरुवात प्रथमेश चव्हाण यांच्याकडे आहे. अतिशय सुंदर भजन आहे बुवांचं आणि गायन पण चांगलं आहे. जरा जोरदार टाळ्या बुवांसाठी जरा होत होते. या ठिकाणी पहिल्यांदा दोन्ही बुवांना या ठिकाणी संधी दिलेली आहे. नामवंत भजनी बुवा या मुंडगे गावामध्ये या भगवती मंदिरामध्ये बुवा झाले. बरेचसे बुवा या ठिकाणी भजन होऊन करून गेलेले आहे. खरोखरच आणि आम्हाला या ठिकाणी संधी मिळाली आमचं आम्ही भाग्य समजतो. धन्यवाद. पुनश्च एकदा तुमचं सर्वांचं या ठिकाणी रिक्षा चालक मालक संघटना संघ व्यापारी आणि मित्रमंडळ सर्वांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत या ठिकाणी. म्हणून फक्त सांगू इच्छितो एकच की भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपूर सारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, ज्ञानोबा तुकोबारायांसारखे संत नाही. आणि या मुंडगे गावामध्ये वर्षाला कार्यक्रम होतात असे कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये कुठेही होत नाही, कुठेही होत नाही. आई भगवती माते की जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. भजन कीर्तन प्रवचन करतो मंडळी. ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्याई आहे. छत्रपती शिवाजी महाराज अवघे 50 वर्ष जगले. 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 500 पिढ्यांना फिरून उरेल एवढं छत्रपतींनी कमवलेलं आहे. जोरदार टाळ्या माझ्या राजांसाठी जरा होतो मंडळी. छत्रपतींचे मावळे सुद्धा कसे होते मंडळी? जीवाला जीव देणारे मावळे होते. तानाजीने आपल्या मुलाचं लग्न टाकून कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी तानाजी निघाले. ही बातमी शिवरायांना कळली. शिवराज तानाजीला म्हणाले, तानाजी आधी लग्न रायबाचं नंतर लग्न कोंढाण्याचं. तानाजी म्हणाले, छे छे, आधी लग्न कोंढाण्याचं नंतर लग्न माझ्या मुलाचं. आपल्या मुलाचं लग्न टाकून कोंढाणा किल्ला सर केला मंडळी. तानाजीने सर केला. जोरदार टाळ्या तानासाठी होत. बाजी प्रभूने खिंड लढवली. 2000 शत्रूंना खिंडीत रोखून धरलं.
बाजी महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही सुखरूप विशाळगडावरती जा. जोपर्यंत तुम्ही विशाळगडावरती पोहोचत नाही, तोफेचा आवाज होत नाही, तोपर्यंत मी माझा प्राण ठिकाणी सोडणार नाही. एकमेव बाजीप्रभू म्हणाले, जोरदार टाळ्या बाजीसाठी होऊन जाऊ दे. म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाजी. 2000 जणांबरोबर एकटा किंग लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जिवंत वाघाचा जबडा फाडतो त्याचं नाव संभाजी. दुश्मनाच्या छावणीत घुसून तंबूचा कळस कापून घेऊन येतो त्याचं नाव धनाजी. दिल्लीवरून पुण्याला घोडा 8 तासामध्ये घेऊन येतो त्याचं नाव संताजी. अफजल खानाचा मुंडका छाटून आणतो त्याचं नाव संभाजी कावजी. या सर्वांना एकत्रित करून स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. छावा पिक्चर पाहिला असेल तुम्ही, अनेक इतिहासाची पानं पाहिली असेल. संभाजी राजांचे काय हाल केले औरंगजेबाने. संगमेश्वर मधून पकडण्यात आलं संभाजी राजांना आणि त्याचे हाल औरंगजेबाने केले. कातडी सोलून काढली, जीभ छाटली, पाय कापले, तरी माझे राजे डगमगले नाही. औरंगजेबाने 2 अटी टाकलेल्या होत्या संभाजी राजांसमोर. एकतर किल्ले परत करा, नाहीतर आमच्या स्वराज्यामध्ये सामील व्हा. क्या देखता है भाई. आमच्या स्वराज्यामध्ये सामील व्हा. संभाजी राजे डगमगले नाही. संभाजी राजे औरंगजेबाला म्हणाले, औरंग्या अरे माझे डोळे काढले तरी चालतील, नजर कुणापुढे चुकणार नाही, जीभ कापली तरी चालेल, प्राणाची भीक मागणार नाही, पाय कापले तरी चालतील, आधार कुणाचा घेणार नाही, गर्व नाही पण माझा या मातीला, म्हणून मतात मर्द मराठा या जातीला, मर्द मराठा या जातीला. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. एकच फाईट पण वातावरण टाळ. हा आपली झलक सबसे अलग. सुरुवातीपासूनच सांगलेले आहे 4-5 जणांनी, तुम्ही पेटवीत ठेवा, थांबवूच नको. मी म्हटलं आग लावणार कोण, तर म्हणाले पहिले शिरसाट कोण लावून देईल, नंतर हे माचीस घेऊन येऊन देईल. म्हणजे पेट्रोल का म्हणतो का. हा काय टेन्शन लेणे का नाही. डोंट वरी बेअर नो प्रॉब्लेम. पुजारी बरोबर माझे 3-4 बाऱ्या झालेल्या आहेत बुवा, त्यांच्याकडे जरा जोरदार टाळ्या जरा होत असते जरा. या ठिकाणी शिवजयंती निमित्त या ठिकाणी परमेश्वराजवळ जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे कुठचा असेल तो भक्ती आणि भजन प्रामुख्याने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरोखरच रिक्षा चालक मालक संघ व्यापारी आणि मित्र मंडळ यांचं सर्वांचं पुनश्च एकदा टाळ्यांच्या गजरात जोडणार स्वागत या ठिकाणी. धन्यवाद. हॅलो हॅलो देवते हॅलो सारे का पाणी निसा टिका गता गदी गन गन गमगन सा श्री पाणी सा टिका गता गदी गन गमगन सा श्री अगनाथ नाच नाच राधे, अगनाथ नाच नाच राधे, अगनाथ नाच नाच राधे. सानी पगरे गपगरे सानी सा 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 ग ग प प नि रि ग ग प प नि रि सा.
हॅलो जरा माईक लावा. हॅलो हॅलो थोडी लेवल द्या आवाज. हॅलो. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे, ज्यांच्यामुळे आज आपण भजन पूजन नामस्मरण करतो. अशा माझ्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांचा एक परत सादर करतो. आवडला तर नक्की टाळ्यांचा आशीर्वाद छोट्याशा कलाकाराला द्या. ऐका शिव छत्रपती परत. धन्यवाद.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद